पंचक्रोशी प्रीमियर लीग जी आयोजित करण्यात आलेली आहे संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभाग दापोली यांच्या वतीनं प्रत्येकाची मेहनत प्रत्येकाने दिलेला वेळ ज्याला कोणाला वेळ देता आला त्याने वेळ दिला ज्याला कोणाला काही गोष्टी देता आल्या त्यांनी त्या दिल्या आणि ही स्पर्धा अखेरकार आपल्या भेटीला आली आणि मॅचला सुरुवात होत असताना पहिल्या 2 मॅचेस इथं संपन्न झाल्यात। खूप चांगल्या प्रकारच्या मॅचेस बघायला मिळाल्या। एकामध्ये धावांचा पाठलाग बघितला, एकामध्ये धावफलकाचा बचाव बघितला। आता या मॅच मध्ये काय घडेल? सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने सँडी संदीप शिगवन आणि त्याच्या समोर त्याच्या साथीनं विशाल गोलंदाजी मार्क वरती आहे दीपक। पॉवर प्लेचा हे पहिलं षटक, लेट्स प्लेचा इशारा, प्रथम 11 टांगर। ओ पहिला चेंडू दिशा दिली आणि चेंडू निघून गेला लॉंग स्टॉपच्या दिशेने। क्षेत्ररक्षक त्याला मागे जातोय, लॉंग चेस आहे परंतु हा चेस नॉट इझी। चेंडू सीमारेखा पार, येतोय चौकार, 4 धावा। ने एकच सांगितलं, ये बाल धूप में नहीं व्हाईट हुए है, हे सफेद झालेले जे केस आहेत ते उन्हात नाही झालेत असं सांगत असताना खूप चांगला अनुभवाचा वापरणी चेंडूला मागे पाठवत असताना 4 धावा धावफलकात लगावल्यात। पुन्हा एकदा दीपक, यावेळेला रिवर्स परंतु यावेळेला पूर्णपणे कंट्रोल होता तो दीपकचा। बघा सरळ बॅटेड फटके आणि अक्रॉस द बॅट रिव्हर्स या सर्व ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे। क्रिकेटिंग स्ट्रोक जर तुम्हाला खेळायचे असतील नाही, जर का तुमच्याकडे क्रिकेटिंग स्ट्रोक असतील तर मात्र धावा अमाप तुम्हाला भेटतील, परंतु रिव्हर्स म्हणा किंवा आडव्या बॅटने खेळले फटके, काही इम्प्रोवाइज केलेले फटके जर का तुम्ही खेळतात तर त्याच्यावरती तुम्हाला धावा मिळणं तितकंसं सोपं नसतं। इनसाइड आउट, इनफिल्डच्या डोक्यावरून व्हॉट अ शॉट, नजाकतेने भरलेला फटका, चेंडू सरळ निघून गेला मिड ऑफच्या डोक्यावरून, सीमारेखा पार, चौकार। शानदार स्ट्रोक इनसाइड आउट खेळला होता सँडीच्या बॅटमधून। बघा कशा प्रकारे तो फटका खेळला होता। 4 धावांची वसुली। पुन्हा एकदा यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डमधला क्षेत्ररक्षक फेकी वेगानं केली फॉल आणि जोपर्यंत गोलंदाज चेंडूला अडवेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली। मागील मॅचमध्ये अनेक चढ उतार आपण पाहिले, काही नियमावली, काही अशी व्यत्यय आणि त्यानंतर त्याच्यावरती सोल्युशन, अप टू डेट काम चालू आहे। तिसरी मॅच आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला 12 मॅच कंप्लीट करायच्या आहेत आणि त्या 12 मॅच योग्य त्या वेळेमध्ये होतील। चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु मिसजज आणि चेंडू धरणेला दान। हा कॅच होणं गरजेचा होता, तो झालेला नाहीये आणि तिथे मात्र एकाच रूपांतर 2 मध्ये सहज रीतीने झालंय। 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये किमान 50शी पार अशा प्रकारचा विचार करून 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेत। प्रथम 11 टांगरची आणि चेंडू काही काळामध्ये झेल सुटलाय। अशा चुका करून तुम्ही मॅच मध्ये जिवंत नाही राहू शकत। या सर्व चुकांना तुम्हाला विसरावं लागेल। पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 12 बिनबाद, प्रथम 11 टांगर। लगातार 3 चौकार जर का सँडीने मारले तर 500 रुपयाचं बक्षीस व्ही स्पोर्ट्स सतीश मोरे यांच्याकडून देण्यात येणार आहेत। ही दोन्ही दोस्ती यारी आहे, हे प्रेम आहे आणि आता या खेळामध्ये दिलेली ती ऊर्जा आपण बोलू शकतो। सुयश नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय। विशाल जाधव उंच पुरा आणि मजबूत बांधाचा खेळाडू आणि जर का विशालच्या बॅटला जर का चेंडू लागला तर कुठे थांबेल असं वाटत नाहीये। त्याची पर्सनॅलिटी बघता आणि म्हणून सातत्यानं ते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथं करतायत। तुर्तास सुयशने पहिल्या चेंडूवरती आपलं वर्चस्व दाखवलं आणि इथे प्रत्येक चेंडूवरती वर्चस्व दाखवलं म्हणा पर्याय सुद्धा नाहीये।
या मैदानावरती खेळत असताना तरी नाही. प्रचंड दडपण दोघांवरती आहे. पुन्हा एकदा लवकर बॅट फिरली, बॅट स्विंग व्हेरी फास्ट, पण चेंडू तितकाच खास आहे आणि तो यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. विदाउट फुटवर्क धावा बनवणं, विदाउट क्रिकेटिंग स्ट्रोक धावा मिळवणं खूप अवघड आहे. या खेळपट्टीवरती काही असे पॅचेस आहेत, मग तिथे काही गवताळ जागा आहे, काही ठिकाणी तुम्हाला तिथे प्लेन जागा मिळेल, काही ठिकाणी थोड्याशा हलक्याशा भेगा दिसतील आणि तिथे चेंडू जर का पडला तर वेगळी हरकत सुद्धा दिसेल. यावेळेला आलाय आकुटाप्यात चेंडू, लेंथ बॉल होता आणि त्याला मात्र पिक करून पाठवलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. येतो षटकार. की नाही ते माहित नाही, परंतु बॉल भरून आलाय. या अगोदरच्या चेंडूवरती बॉलने मात्र चिमणी सारखं भुर्र करत बाउंड्री लाईनला पार केला आणि 6 धावा येताना बघायला मिळाल्या. 3 चेंडू आतापर्यंत झाले. 2 चेंडू सुयशच्या नावे, 1 चेंडू विशालच्या नावे. 3 चेंडू बघूयात कोणाच्या नावे होत आहेत. पुन्हा एकदा आवाज आला टक्कन आणि चेंडू गेला पटकन. चेंडू सीमारेखा पार. षटकार. झाली आता. विशालने 2 चेंडू सुयशचे तर 2 चेंडू माझे असं सांगितलंय आणि त्यानंतर षटकारांची आतिषबाजी. आडव्या बॅटने केलेला हा फटका प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. शहरापासून लांबून खेळत लांबच गेलाय. 1 बाउन्स, सीमारेखा पार. पंचक्रोशी चौकार. चेंडू आवाक्यामध्ये नव्हता, परंतु त्याला आवाक्यामध्ये आणलाय. परिस्थिती माझ्या विचारांच्या पलीकडची होती, माझ्या मानसिकतेच्या पलीकडची होती, माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूच्या पलीकडची होती आणि तरी सुद्धा मी माझ्या मनाप्रमाणे केलंय असं काहीसं त्या चेंडूत सांगितलं. पुन्हा एक आडव्या बॅटने खेळलेला चेंडू प्रॉपर बॅटवरती नाही आला. 1-2 टप्प्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सिंगल येते. चांगली फिल्डिंग. बघा 2 ते 3 गोष्टी बघण्यासारख्या आहेत इथे. क्षेत्ररक्षण सजावट जर पाहिलं मिड विकेट आणि काऊ कॉर्नर मधलं ते अंतर आहे. म्हणजे तो काऊ कॉर्नर सुद्धा क्लिअरली म्हणता येणार नाही, तो थोडासा झुकताय मिड विकेटच्या दिशेने. चर्चा जारी राहील. तुर्तास 2 षटकं संपलीत आणि धावपल कधी धावा 19 बिनबाद 29 आहेत. 29 आहेत राईट. हा 29 आहेत. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर वळूया तिसऱ्या षटकाकडे. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच बावा 11 आणि महामाया सुपर स्ट्रायकर. दोन्ही संघांना विनंती, आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येऊन थांबायचंय. आपला टॉस ज्या वेळेला इनिंग संपेल त्यावेळेला केला जाईल. नेक्स्ट बॉल. ओहो, पायावरचा चेंडू. विशाल जाधव ऐकण्यातले नाहीयेत, त्याने फेकून दिला. यावेळेला लॉंग लेग सीमारेखा पार. उत्तुंग दर्जेदार, शानदार, बहारदार, अफलातून षटकार. 6 धावा. चेंडूला फेकून दिलं सरळ लॉंग लेगच्या डोक्यावरून. बघा कशा प्रकारे हा फटका गेला होता. पूर्णपणे कंट्रोल. पायावरचा चेंडू रेषेमध्ये प्रॉपर होते आणि बैठक शॉट दाखवत असताना हा पॅडल स्वीपचा षटकार बघायला मिळालाय. 6 धावा. त्यावेळेला उजव्या बाहेरचा चेंडू, याला डाऊन दी ग्राउंड खेळलेत. ऑन ड्राईव्हचा फटका म्हणू शकतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फील्ड करतील. तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. चर्चा सुरुवातीला सँडीची झाली, परंतु सँडीच्या चर्चेनंतर दुसऱ्या षटकामध्ये आलेले 2 धाव असं वाटलं तो विशाल दडपणामध्ये दिसतोय आणि त्यानंतर जे काही दडपण झुगारलंय खरोखरच वाखाणण्याजोगे. 664 161 अशा प्रकारचे त्याने आकडे डायल केले. यावेळेला सँडी सफल झाले, नंतर सफल झाले. चेंडू जातोय फाईन लेग सीमारेखा पार. चौकार.
इथे बॅटिंग मध्ये धमाल कमाल व्हायला लागली आणि आमच्या प्रथम इलेव्हन टांगर संघाला टाळ्या वाजवण्याची संधी मिळाली आहे. प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आयवा कॅच म्हणजेच प्रेक्षकांनी जर का झेल पकडला तर 100 रुपयाचं बक्षीस आहे कमिटीच्या वतीनं. बघा ही सुद्धा एक बाहेर बसल्या बसल्या पैसे कमवण्याची संधी कोणी गमावू नका. खेळाडू सुद्धा चालतील. राहुल त्याचं कन्फर्मेशन देईल. बघा हे कमिटी कडून आहे, राहुल आंबेकर कडून आहे. तर कोणीही झेल पकडलं तर 100 रुपये. ओहो उडवलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ हमें तो अपनों ने लूटा सामने वालों में कहा दम था अशी वाली कहाणी आहे. चेंडू हातातून निसटला, धरणीला दान झाला. तोपर्यंत संडेने 2 धावा चपळाईनं धावून पूर्ण केल्या आणि 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचलंय. ते 42 वरती तिसरं षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे आणि या तिसऱ्या षटकामधील चेंडूचा खेळणं शिल्लक आहे तो शेवटच्या आणि अंतिम. चांगली बॅटिंग, धुवाधार बॅटिंग. आता नाही ऐकणार. हा तर अगदी योग्य फटका आहे. सफल षटकार. 6 धावा. 3 षटक संपलीत. 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे 48 धावा आहेत. म्हणजे जवळजवळ 16च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्यात. जो विचार केला होता प्रथम इलेव्हन टांगरने तो विचार खरा ठरवला. या दोन्ही फलंदाजांनी सुरुवात केली सँडीनी, मध्येच विशालने केलेले धमाके हे मात्र सर्वांच्या नजरेला भुरळ पडणारे ठरलेत. आणि आता शेवटच्या आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आदित्य बॉलिंग ट्रॅकवरती येताना दिसतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण पाहिली तर मिड विकेटमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. काऊ कॉर्नरमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन. लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन्ही क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहेत. लॉंग ऑफ थोडासा वाईडिश आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये जर बघितलं तर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने थोडासा झुकताय. पॉईंट सर्कलच्या आतमध्ये आहे. थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला एक बघायला मिळतोय. बसून खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. हा समजायला मार्ग नाहीये. म्हणजे नक्की इथे बाद नाही. इथे चेंडू हातामध्ये येईपर्यंत तरी विशालने आपली जागा घेतली. बघा एक गोष्ट बघण्यासारखी होती. षटकार चौकार आले ही दुसरी बाब, परंतु ज्या चेंडूवरती चौकार षटकार नाही आले ते कोणते चेंडू होते. उजव्या स्टेजच्या बाहेर जाणारे आउटसाइड दी ऑफ स्टंप 5व्या ते 7व्या स्टंपवरती केलेली गोलंदाजी प्रभावी ठरत होती. मग चेंडू स्टंपच्या दिशेने काय येत होते, लेग स्टंपवरती का मारा झाला, तो खराब मारा या मॅचला वेगळी दिशा देणारा ठरलाय. चेंडूने उंची गाठली आहे. अंतर गाठेल का, गाठण्याचा प्रयत्न. ओहो क्या बात आहे. खूप चांगला सेव बघायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाने शेवटच्या क्षणापर्यंत वेट केला. जवळजवळ कॅच कन्वर्ट केली, परंतु बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाणार याची भीती मनाला वाटत होती, म्हणून चेंडूला आतमध्ये फेकलं आणि तोपर्यंत सँडीने 2 धावा कंप्लीट केल्या. ताडील काय लिटल मास्टर आहे. ताडीलचा हा लिटल मास्टर आहे सँडी आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ आतापर्यंत करताना दिसत आहेत. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न सफल झाले. त्यानंतर चेंडू काही काळ हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक एक बाद फिर से. गोलंदाज काय करणार. गोलंदाजाच्या हातामध्ये तरी काय आहे, कारण जवळजवळ 4था झेल सुटलाय. एकाच इनिंग मध्ये 4 झेल सुटणं म्हणजे तुम्ही इन्व्हाइट करणार संकटांना, अशा प्रकारची काहीशी बाब आहे. 2 धावा तोपर्यंत सँडीने धावून कंप्लीट केल्यात. चांगली गोलंदाजी आदित्यची. चांगला कमबॅक करण्याचा तो मानस प्रयत्न करतायत आदित्य, परंतु जोपर्यंत सँडी आणि विशाल आहे तोपर्यंत तरी हा कमबॅक तितका सोपा राहणार नाही. इट्स अ डिफिकल्ट टास्क. ही खूप मोठी टास्क आहे. याला भेदणं, याला कंप्लीट करणं सोपं नाही राहणार आहे. बघूयात काय करतात आदित्य पुढील चेंडूवरती. सँडी समोर. लेग स्टंपवरचा चेंडू होता, नाही बाहेरचा चेंडू होता, माफ करा.
एका क्षणाला वाटलं लेग स्टंपवरती जातो की काय, परंतु तसं नव्हतं. बाहेर होतं ऑप्शनच्या, जास्त शफल झालं ते सँडीच्या पायावरती चेंडू जरूर होता. धावपलकावरती दाबा 54-54. चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला 4. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूवरती बघणार आहोत विशाल कशा प्रकारचं आक्रमण करतोय. मोटा मटका, ओहो ये शॉट बहुत ही बड़ा है, सड़क पे कड़क. विशाल जाधव ब्रांडन स्ट्रोक, चेंडू सीमा रेखा पार. पंचक्रोशी त्या कार्यामध्ये जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आम्ही आलं की ते कार्य विकोपाला लागतं आणि ते कार्य नेहमीच चांगलं होतं. आणि याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच ही आपली संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट कमिटी. ओ पुन्हा आहे एकदा, कळायला मार्ग नाही आहे नक्की काय घडलं. शेवटी रनआउट स्वरूपाने गडी बाद होईल. सँडीला मैदान सोडावं लागतंय. एक धाव काउंट केली जाणार आहे आणि 61 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात. 62चं लक्ष ठेवलंय. शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे. जोरदार टाळ्या होऊन जातात या दोन्ही बॅट्समनसाठी. आउटस्टँडिंग बॅटिंग प्रथम 11 टांगर या संघाची बघायला मिळतीये आणि रॉयल मराठा रेवली आता या रिमेनसाठी तयार आहेत, या सामन्यासाठी तयार आहेत, ज्या सामन्यामध्ये ते आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्यासाठी मैदानात उतरतील. कारण 62 धाबा 4 षटकांमध्ये या मैदानावरती मोठ्या आहेत की छोट्या आहेत येणारी काळवेळ सांगेल. या अगोदर एक पाठलाग एक बचाव आपण बघितला. आता या मॅचमध्ये रॉयल मराठा रेवलीचे फलंदाज कशा प्रकारे ऍक्टिव्ह होतील, कशा प्रकारे त्या सुटलेल्या झेलना बॅक केलं जाईल, कशा प्रकारे विशाल जाधव आणि सँडीच्या फलंदाजीला प्रत्युत्तर दिलं जाईल येणारी काळवेळ सांगणारे तुर्ता जाऊया टॉसकडे. चला फिल्डिंगसाठी टांगर संघ आपण मैदानात लगेच दाखल व्हा. मी अगोदरच सांगितलं होतं ज्यावेळेला तुमचे फलंदाज बाहेर येतील त्यावेळेला तुम्ही खाली जाणं गरजेचं आहे. आपण इतका वेळ नका लावू. जर का ही मॅच संध्याकाळी थोडा उशीर झाला आणि लाईटमध्ये गेली मित्र हो, एक गोष्ट लक्षात असू द्या, एका तासाचे 5,000 रुपये जातात लाईट्सचे. म्हणून तुम्हा सर्वांना सांगावं असं वाटतं की प्रत्येक वेळेचं तुम्ही व्यवस्थित नियोजन करा आणि ती वेळ वाचवा. चला लवकर. प्रथम 11 टांगर टॉस नेक्स्ट मॅचचा केला जातोय. बाबा 11 महामाया सुपर स्ट्रायकर्स आलेत का दोन्ही कर्णधार? प्रफुल्ल जरा बघून घ्या तिथे आलेत का. चला बाबा 11 कॉल करतील. हेड अँड टेल. टेल इज द कॉल फ्रॉम बाबा 11 आणि टेल आलाय. थँक्यू. आपण स्थानापन्न व्हायचंय. टॉसिंगला काय निर्णय असेल? पहिले आम्ही बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. मॅच चालू आहे, जास्त प्रश्न नाही विचारणार, परंतु कसं वाटलं इथं आल्यानंतर हे संपूर्ण आयोजन बघून? खूप चांगलं ग्राउंड आहे आणि असं ह्या ग्राउंडवरती पंचक्रोशी लीग होणं म्हणजे आमच्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे आणि खेळाडू म्हणून खेळण्यासाठी. आणि प्रथम म्हणजे आमच्या कमिटीचे खूप आभार की त्यांनी ह्या लेवलचा ग्राउंड सगळ्या पंचक्रोशीच्या खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिला आहे. खूप आभार त्यांचे. थँक्यू सो मच आम्हाला इथे जोडल्याबद्दल. टॉस जिंकलास तर काय निर्णय असता? मला पण प्रथम क्षेत्ररक्षण करण्याची संधीच पाहिजे होती, पण कॉल माझ्या बाजूनेच लागलाय. कारण भले ते टॉस जिंकले असतील तर मलाही क्षेत्ररक्षणच पाहिजे होतं प्रथम. या बात दोघांच्या मनासारखं झालंय. मग टॉस नको करायला पाहिजे होता. काही हरकत नाहीये. कसं वाटलं इथं आल्यानंतर ही स्पर्धा बघून आणि संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन म्हटलं तर पंचक्रोशी कमिटीचं प्रथम मी आभार मानतो, कारण एवढं मोठं प्लॅटफॉर्म आपल्या पंचक्रोशीतील खेळाडूंना उपलब्ध करून दिला आहे.
तर प्रत्येकाने आपल्या मिळालेल्या संधीचा सोनं करावं हीच अपेक्षा करतो, कारण एवढं मोठी गोष्ट करणं खायची गोष्ट नाही आहे. थँक्यू सो मच. आपण आम्हाला इथे जोडलात त्याबद्दल. अहवाल असा आहे, बाबा 11ने टॉस जिंकला आणि बॅटिंग स्वीकारली आहे आणि त्यानंतर ही मॅच सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. तुर्तास एक चांगलं वक्तव्य सुद्धा केलं की इतकी मोठी चांगली संधी पंचक्रोशीने आपल्याला दिलेली आहे, संपूर्ण कमिटीने दिली आहे आणि या संधीचं सोनं करणार आणि ते सोनं करणं गरजेचं आहे, कारण इथला प्रत्येक खेळ म्हणजे तुमची जी बॉलिंग असो ते, बॅटिंग असो ते, फिल्डिंग असो ते, या सर्व बाबी कुठेतरी नमूद केल्या जातील आणि या खेळाला चांगला न्याय कधी मिळेल, ज्यावेळेला तुम्ही दिलेल्या त्या शिस्तीचं पालन कराल. तर जाऊयात या चालू असलेल्या मॅचकडे. तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक. थँक्यू. चला घेऊन जातो दुसऱ्या इनिंगकडे, ज्या ठिकाणी विशाल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. पहिला चेंडू डॉट आणि पुढचा चेंडू डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ शॉट. हा पॉवरफुल पंच आहे आणि त्या पंचने येत चेंडू चौकाराच्या दिशेने. 4 धाबा. शुभम आणि दीपक दोन्ही बंधू आहेत आणि शुभमने यावेळेला हा चेंडू थोडासा ऑकवर्ड पोझिशनमध्ये येत असताना खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, तोपर्यंत एक धाव येते. 62 धाबा तर करायच्या आहेत. काय अनुषंगाने बॅटिंग केली जाईल? 15-16च्या आसपासचं धावफलक, 15.50च्या सरासरीने धाबा बनवायच्या आहेत आणि यासाठी 2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये मारावे लागणार आहेत. प्लॅनिंग तर झालंय, एक्झिक्युशन बघायची वेळ आली आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब, उजव्याष्टीच्या जास्तच बाहेर आहे आणि त्यामुळे पंच इथं दर्शवत आहेत की हा चेंडू स्क्वेअर आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. खूप मोठी मेहनत, अथक प्रयत्न ही स्पर्धा इथे खेळवण्यासाठी झालेले आहेत आणि हे प्रयत्न झाल्यानंतर पंचक्रोशीतील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळावं आणि एका चांगल्या मैदानावरती ते खेळावे, यासाठी कमिटीच्या वतीने घेतलेला हा प्रयत्न. हो क्या बात आहे. कोणाची बॅटिंग चांगली, कोणाची बॉलिंग चांगली, परंतु हे क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच चांगलं आहे म्हणूनच इथं टाळ्या वाजल्यात आणि या क्षेत्ररक्षणाने 3 धावा नक्कीच वाचवल्यात. मी म्हणेल नाही 4 धावा वाचवल्या, कारण इथं डॉट आलाय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा उजव्याष्टीच्या बाहेर, जास्तच बाहेर आहे चेंडू, अतिरिक्त धाव येते. बघा एक गोष्ट, काहीतरी हासिल करण्यासाठी एकतर समोरच्याला परेशान करा, नाहीतर मग स्वतः परेशान राहा. आता इथे धावा वाचवत असताना एकतर फलंदाजाला परेशान करावं लागेल किंवा गोलंदाजाला स्वतःला एक्स्ट्रा आणि मोठ्या फटक्याने परेशान व्हावं लागेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल, टिपलाय, टिपलाय, झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं बदल. थँक्यू. विशाल गोलंदाजी मार्क वरती असताना झालेली ही काही करामत. धावफलकाची धाबा किती आहेत? 7 धाबा. चेंडूचा खेळ शिल्लक, शेवटच्या आणि अंतिम. इथे एक मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकते टीम रॉयल मराठा. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, परंतु बॅटच्या वरच्या कडेला लागून चेंडू गलीमधून ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत 2 धावा चपळाईने धावून पूर्ण केला जातात. एका तुक्क्याने तितकाचा फरक पडेल की नाही येणारी काळवेळ सांगेल. तुर्तास पहिलं षटक संपलंय
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात रॉयल मराठा रेवली संघाच्या. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा आत्तापर्यंत धावपलका ते लगावल्यात. बघा जर का पहिली इनिंग असती तर मी म्हटलं असतं की ही चांगली सुरुवात आहे, परंतु आता चेसिंग करायचे आणि ते करत असताना आस्किंग रन रेट जवळपास 15-50चा होता. त्यावेळेला न आल्यात म्हणून ही चांगली सुरुवात नाही आहे ॲज कम्पेअर्ड टू दी फर्स्ट इनिंग. पण जर का या मॅचमध्ये पलटवार करायचं आहे तर मात्र या षटकाला मोठं करणं गरजेचं असणार आहे आणि ते मोठं करण्याची क्षमता शुभममध्ये आहे. सुयश त्याला साथ देण्यासाठी आला आहे. आता शुभमने जर काही ते 2 ते 3 मोठे ब्लास्ट केले परत पलटवार होईल आणि दडपण जे आहे ते प्रथम 11 टांगरवरती येताना दिसू शकतं. आलेले सर्व क्रीडा रसिक आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या वतीनं, या तिसऱ्या पर्वाच्या वतीनं. अनेक प्रेक्षक आम्हाला युट्यूबवरती सुद्धा बघतायत. पहिला चेंडू, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. अपील बघण्यासारखी होती. अपील बघितली की दिशा दिली कळायला मार्ग नव्हता. कोणताही तितका आक्रमकपणा तो नव्हता आणि त्यामुळे कोणत्या पंचांवरती सुद्धा दबाव नाही. सिंगल धाव येते, एका धावाने स्ट्राईक रोटेट होईल. सुयशला ते यश संपादन करावं लागेल जे त्याच्या नावामध्ये आहे. बघणार आहोत इथून पुढे कशा प्रकारे खेळ केला जातोय. सातत्याने चर्चा केली जाते. आमच्या ताडेलचे लिटल मास्टर सँडी संदीप शिगवण चांगला स्टार्ट देत होते. विशाल जाधवने केलेली फलंदाजी खरोखरच आउटस्टँडिंग होती. भरपूर साऱ्यांचा खेळ बघायचा बाकी आहे. गणेश झिमनचा, राहुल आंबेडकरचा, सागर मगाशी तितका चांगला खेळ करू शकला नाही. असे अनेक खेळाडू. लेग स्टंपरचा चेंडू आणि यावेळेला पंचाकडे लाऊड अपील 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 आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारे त्याचा प्रभाव नाही पंचांवरती. सिंगल धाव मात्र धावून कंप्लीट केली गेली आहे. सरागेरकर अपील झाली, त्यानंतर एक धाव आली. थोडीशी मॅजिकल गोलंदाजी अनिलची बघायला मिळते. कोणत्याही प्रकारे फलंदाजाच्या बॅटला चेंडूचा स्पर्श होऊ देत नाहीयेत आणि असं असताना अनिल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेर, यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळला गेला. पंच वळतात आणि हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण बघितली तर ऑन साईडला पूर्णपणे डीपमध्ये प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. फुल्ली पॅक आहे. बॅकडा स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, त्यानंतर लॉंग ऑफ आहे ऑफ साईडला. हो घेऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा अवधी नव्हता. बघा हळुवार पद्धतीची गोलंदाजी होते जरूर, परंतु जो चेंडू त्या ठिकाणी लँड होते म्हणजे जी लेंथ बघाल गोलंदाजीची तर त्या लेंथने फलंदाज बीट होतोय. म्हणजे असं वाटेल की हळुवार येतोय म्हटल्यानंतर मी वेट करून मारेल, परंतु टप्पा पडल्यानंतरचा जो काही अंतर कापायचं त्या अंतरासाठी लागणारा वेळ कमी आहे आणि त्यामुळे फलंदाजाला जो आहे तो चेंडू पिक करणं डिफिकल्ट होऊन बसतं आणि त्यामुळे धावा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात येत नाही आहेत. आता मात्र हेलिकॉप्टरच्या पद्धतीने खेळलेला हा फटका, काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग, एकाचं रूपांतर 2 मध्ये. 2 धावा धावून चपळाईने पूर्ण केल्यात आणि या 2 धाव्यांशी धावपलक पुढे जात असताना धावून पोहोचते 15 वरती. 15 लॉस ऑफ 1 विकेट. चिरशांतता आहे रॉयल मराठा रेवलीच्या डगआउटमध्ये आणि का असू नये इथे कोणत्याही प्रकारे मोठे ब्लास्ट होत नाहीयेत. मॅचच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. मॅच अजूनही खूप लांब आहे आणि असं असताना टॉप ऑर्डर चालत नाहीये, क्लिक होत नाहीये. ऑन साईडला खेळलेला हा चेंडू डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑनमध्ये चेंडूला अडवलं गेलं, जोपर्यंत फिकी केली जाईल तोपर्यंत एकदा झाली आहे आणि आता मला वाटतंय शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळणं शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधील. चौकार, षटकार, विकेट सर्वांची आतिषबाजी होणार. हळूहळू जशी जशी ही स्पर्धा पुढे जाईल तशा अशा मॅचेस पुढे जाईल तशी तशी मजा येणार आहे. यावेळेला आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे. ओहो
एफर्ट जवळ थँक्यू. तितका दम नव्हता, परंतु बाउंड्री लाईन जवळ असल्या कारणाने हा चेंडू सीमारेखा पार जाईल असं वाटलं होतं, परंतु ज्याने कोणी तो चेंडा उडवण्याचा प्रयत्न केला, लाजवाब प्रथमेशला वंदन करणं गरजेचं आहे, त्याला अप्रिशिएट करणं गरजेचं आहे, कारण शानदार एफर्ट तिथे बघायला मिळाले. किती धाबा? 2 धाबा धावून कंप्लीट झाल्याने 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धाबा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत आता 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 44 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 12 डिलिव्हरीज. जाऊया डीजेकडे एक मधुर असं गीत ऐकूयात. त्यांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक इथे सुरू होतंय. पहिली मॅच रुद्र 11ने जिंकली, दुसरी मॅच आशिष सुधीर फायटर्सने जिंकली आणि तिसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत ज्या ठिकाणी कोणता संघ जिंकतोय यावरती सर्वांच्या नजरा आहेत. गोलंदाजी मार्कवरती तला आलाय. तला त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा जरूर आहे. प्रथम 11 टांगरला. चला घाई करा, एवढा वेळ नाहीये प्लीज. वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेमध्ये आपल्याला आपली षटकं कंप्लीट करायची आहेत. पहिला चेंडू तलाचा, जागा बनवली, शफल झाले आणि सफल सुद्धा. अटेम्प्ट खूप चांगला, चेंडूने गाठली सीमारेषा आणि हा येतो षटकार. नावाप्रमाणे साजेचा खेळ तुम्हाला करून दाखवावा लागणार आहे. इथे या दोन्ही फलंदाजांना, खास करून शुभम आणि सुयश, या दोघांनाही दाखवावं लागणार आहे आमचं का नाव आहे, आमची का चर्चा आहे आणि आम्ही का या संघाचे टॉप ऑर्डरचे फलंदाज म्हणून आम्हाला बघितलं जात आहे. तलाच्या समोर मारला पहिला फटका आणि त्यानंतर दुसरा सुद्धा. लाल लॉफ्टेड स्ट्रोक, सँडीच्या डोक्यावरून मस्तक प्रतस्तक, चेंडू सीमारेखा पार, षटकार. दोन लगातार मोठे षटकार आलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा यावेळेला मिस टाइम आहे. बॅटच्या स्टिकर जवळ चेंडू लागलाय, झेल घेण्याचा प्रयत्न, झेल झाला नाही, फाईन लेगला चेंडू गेलाय. तोपर्यंत सुयशने 2 धावा कंप्लीट. पण इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न का नाही झाला? येऊन जाऊन असे प्रश्न सतावतात. कारण जर का तुम्हाला देव देतो तर तुम्हाला घ्यायला हवेत. तुम्ही जर का त्यावेळेला एक पाय मागे राहिलात किंवा म्हणतात ना एखादा प्रसाद वाटत असताना जर का तुम्ही तिथे उपस्थित नसाल तर तुम्हाला तो प्रसाद मिळत नाही. आता तुम्ही ही जर धाव नाही घेतलीत तर मात्र तुम्हाला त्या धावेसाठी तितकंच संघर्ष करावा लागेल, रडावं लागणार आहे. आतापर्यंत 13 नाही 14 धावा आल्या 3 चेंडूंमध्ये. 32 धावा धावपलकावरती झालेल्या आहेत आणि इक्वेशन जी आहे ती थोडीशी क्लोज नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा वॉटर शॉट, उंची जास्त, अंतर तितकंच लांब आणि चेंडू गेलाय सीमारेखा पार, तलाच्या अगेन्स्ट. हा (38) अजूनही 24 धावांची, 8 चेंडूने 24 धावांची गरज. 8 मध्ये 24 म्हणजे 4 षटकार. बॉल द्या, बॉल प्लीज.
मैदानात लक्ष असू द्या. व्हॉलेंटियर्स, कमिटी मेंबर्स, बॉल आलाय, लक्ष द्या. 8 मध्ये 24. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत. फक्त महत्वाचे नाही, या 2 चेंडूवरती तुम्हाला या मॅचचा रिझल्ट कळणार आहे. प्रथम 11 टांगरने बॅटिंग तर केली, परंतु बीटिंग करणं म्हणजे त्या मॅचला समोरच्या संघाला बीट करण्यापासून काही वेळ आणि काही काळ थोडासा वंचित राहतो असं वाटायला लागलंय. पुन्हा एकदा 1 मोर, परंतु यावेळेला चेंडूची उंची काहीशी जास्त. क्षेत्ररक्षक आले एकामागोमाग एक, एकाला दुसऱ्याने बॅकअप केलं, परंतु ते तोपर्यंत 2 धावांना पॅकअप करत असताना हे 2 खेळाडू. शानदार बॅटिंगचा नजारा. 2 धावा धावून कंप्लीट झाल्यानंतर 40 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचले. आता 22 ची गरज आहे. 7-22. या मैदानावरती सर्व काही शक्य आहे. फुलटॉस. आता ह्या बॅटवरती प्रॉपर चेंडू आलेला नाहीये. नो बॉल घोषित केलाय. चेंडू हवेमध्ये, तोपर्यंत 2 धावा. तब्बल 3. हा बीमर होता. या बीमर वरती झालेला हा 2 धावांचा प्रयत्न यशस्वी झालाय, म्हणजे 3 धावा. बघा, ही मॅच अशी काही बनली आहे ना, जे बसलेले होते त्यांना उभं केलंय. हे सुद्धा या मैदानावरती होऊ शकतं असं काहीसं दिसायला लागलंय. आणि आता 43 वरती धावफलक जाऊन पोहोचला. आता 7 मध्ये 19. 7-19. येस सर, बीमरचा रिव्ह्यू ओके, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांकडे. काय हा बीमर होता का पाहिलं जाईल, म्हणजे अजूनही ती कहाणी आहे. रुको जरा सबर करो, देखते क्या होता है. थांबवले काही काळासाठी मॅच, कारण हा बीमर बघितला जाईल. बीमर असेल तर मात्र 7-19, बीमर नसेल तर मात्र 6-22 आणि विकेट सुद्धा मिळेल. नाही, विकेट कॅच घेतली होती, त्यामुळे तो विकेट सुद्धा येऊ शकतो. सगळं काही शक्य आहे. पुन्हा एकदा समस्त आमच्या संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभाग कमिटीचं या मनापासून कौतुक. त्याचं कारण असं की इतका चांगला थाट या संपूर्ण पंचक्रोशीतील खेळाडूंसाठी त्यांनी येऊन उभा केलाय, आणि या संपूर्ण पंचक्रोशीतील खेळाडूंना खेळण्यासाठी आमंत्रित केलं या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती, ज्या ठिकाणी इतका मोठा तामझाम आहे. येस, इट्स अ नो बॉल. 7-19 अँड नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि आम्हाला सवय आहे, फुकट भेटलेला आम्ही कधी सोडत नाही. 7 चेंडून 19 धावांची गरज आहे. बघूयात तला कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. अंडर प्रेशर आहे तला, आणि हा प्रेशर कुठून बनलाय. पहिल्या चेंडूवरती लगातार 2 जे षटकार आले, तिथून हे प्रेशर बनत गेलं, आणि बनता इतकं मोठं झालं की आता ही मॅच दोघांसाठी समान. ओ, शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बीट झालाय, आणि 1 धाव मात्र या चेंडूवरती 22 रूपाने धावून कंप्लीट झाली आहे. पहिली 3 षटके संपली आहेत, आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 6 चेंडू शिल्लक, आणि या 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 18 धावांची गरज है. आप कहीं पे मत जाइएगा दोस्तों, ये मैच बहुत ही बड़ा है. इस मैच का रिजल्ट भी बड़ा आने वाला है. सुनते एक और गीत और उसके बाद आते हैं मैदान के ऊपर. करवट बदलने वाली है मैच. करवट बदलती है, त्याचं कारण असं आहे, पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 9, 9च्या सरासरीने धावा बनत होत्या, ज्या प्रथम 11 टांगर संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवताना दिसल्या. परंतु मागील षटकात आलेल्या 26 धावा जवळ 3 गुणा, 3 ने मल्टिप्लाय केलं धावांना, आणि 26 धावा खर्ची करत असताना चांगली बॅटिंग सुयशने केली, आणि सुयशने मात्र यशाजवळ कसं जाईल याचा प्रामाणिक प्रयत्न तिथे दाखवला. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतील शेवटचे अंतिम षटक हाताळण्यासाठी. प्रणव, शेवटची 6 चेंडू. पुन्हा आणि वारंवार तीच विनंती आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात येते, कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाहीये.
6 चेंडूंसाठी तुम्हाला माफक 5 मिनिटं दिलेली आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जास्त नाही मिळणार. लेट्स प्ले. पहिला बॉल उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु तो बनेल दर्शक. दर्शनीय स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार. लाखात नंबर 1 चा बैलगाडा कोणाचा असेल, जोडा कोणाचा असेल माहित नाही, परंतु ही जी जोडी आहे ती खरोखर लाखात एक कामगिरी करते आपल्या संघासाठी, त्यामध्ये कोणतीही शंका नाही. शुभम आणि सुयश यांची ही जोडी आहे आणि सुयशने मात्र आपला यश निश्चित कसा करायचा याच्यासाठी प्रयत्न चालू केलेत. हल्ला केलाय प्रणवच्या समोर, पोहोचत सगळेन अजून एक शफल झाल्याने त्यानंतर मात्र चेंडूला फेकून दिलं वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून, सीमारेखा पार, षटकार. पाणी नाही जाणार, षटका नंतरच पाणी जाणार आहे. प्लीज आपण मॅच चालू करायची आहे. बघा पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, 4 षटकाची मॅच खेळतोय, तुम्ही इनिंग ब्रेक मध्ये पाणी पिऊन घ्या. मध्येच एखादं जर का आयोजन कमिटीने ब्रेक दिला तर त्यावेळेला पाणी पिऊ शकता ज्यावेळेला जास्त वेळ जात असेल, अन्यथा मध्येच पाणी जा. परंतु या लायसनचा फायदा उचलता आलेला नाहीये. धावचीची संधी आहे का? एक नाही नाही, रुको जरा सबर करो वाली कहाणी. डॉट बॉल आलेत. वाईट बाबींमध्ये चांगली बाब काय राहिली, मागील 3 चेंडूवरती 2 डॉट आलेत. म्हणजे जर का आपण सकारात्मक विचार करायचा जर का प्रयत्न केला तर त्यामध्ये ह्या सकारात्मक बाबी दिसत आहेत. बघूयात इथून गोलंदाज प्रणव काय करतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूमध्ये आता 5 धावांची गरज आहे. एक मोठा फटका नितांत गरजेचा जर मॅच फिनिश करायची असेल. चेंडू हवेमध्ये डाऊन दी ग्राउंड आलाय, क्षेत्ररक्षकाला माहित सुद्धा नाहीये बॉल कुठे आलाय आणि इथे नो बॉल. ये नो बॉल आहे, स्वाभाविक होत नो बॉल येणं. आणि 2 धावा आल्या, तब्बल 3 धावा. धावून कंप्लीट, 2 धावा कंप्लीट आणि 1 बॉल 1 रन नोचा. तब्बल अशा 3 धावा मिळतील. धाव फलकावरती धावा या 3 धाव्याने जाऊन पोहोचल्यात 60 वरती. दोन चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. चला लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या. आता काय घडेल येणार आहे या पुढील 2 चेंडूवरती? काय गोलंदाज बदललाय तर मॅचचं चित्र बदलेल का? काय मोमेंटम बदलेल का? मजा आली या मॅचला. सुरुवात ज्या क्षणाला वाटली होती ही मॅच प्रथम 11 टांगरकडे, परंतु त्यानंतर रॉयल मराठा रेवलीने मात्र आपल्या चेंडू मागे 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 चेंडू निघून चाललाय. बाउंड्रीच्या दिशेने अडवणं शक्य नाही. येतो विनिंग चौकार आणि अशा प्रकारे मॅच फिनिश करत असताना सामना संपलाय, सामना जिंकलाय रॉयल मराठा रेवली या संघानं. आणि एक धक्कादायक पराभव वाटेला आलाय, तो म्हणजे प्रथम 11 ठांगर या संघाच्या. हार्ड लक टीम प्रथम 11 ठांगर. पुढील मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच बावा 11. चला आपण लगेच 2 फलंदाज तयार ठेवायचे आणि महामाया सुपर स्ट्रायकर्स आपण मैदानात त्वरित दाखल व्हा. मैदानात लगेच दाखल व्हायचंय.